नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. सातारा शहरात 2 ठिकाणी घरफोडी, 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास. सातारा शहरात 2 ठिकाणी घरफोडी झाली. यामध्ये रोख रक्कम आणि दागिन्यांसह सुमारे 3 लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा शहरातील उत्तेकर नगरमध्ये घरफोडी झाल्याप्रकरणी मुस्ताक रहमान शेख यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार 23 ते 25 डिसेंबर दरम्यान घरफोडी झाली आहे. तक्रारदाराच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञातानं आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील ड्रॉवरमधून ठेवलेली सोन्याची अंगठी, 35,000 रुपयांची रोकड, पासपोर्ट, बँकेच्या पावत्या चोरून नेल्या. याची किंमत सुमारे 55,000 रुपये होती. घरात चोरी झाल्याचं लक्षात येताच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तर दुसरी घरफोडी शहरातील विलासपूरमधील आदर्श कॉलनीत घडली. या प्रकरणी गंगाधर कृष्ण नायर यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसारही अज्ञात चोरट्यावरच गुन्हा नोंद आहे. विलासपूरमधील ही चोरी दिनांक 25 ते 26 डिसेंबर दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यानं तक्रारदाराच्या घराच्या दरवाजाचं कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचं 3 तोळे वजनाचं मंगळसूत्र, 18 ग्रॅमचे लहान मंगळसूत्र, सोन्याच्या 2 अंगठ्या, गंठण, कर्णफुलं आणि साखळ्या असा ऐवज नेला. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 2 लाख रुपयांहून अधिक आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन्ही घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.